लहान मुले सकाळी न रडता न किरकिर करता उठायला पाहिजे. यासाठी त्यांना किती तासाची झोप आवश्यक आहे हे माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या झोपेचं नियोजन करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, मी माझ्या मुलीचं झोपेचं नियोजन कसं केलं आहे हे सुद्धा सांगणार आहे. आणि चौथी गोष्ट, की मुलांची झोप पूर्ण झालेली आहे हे कसं ओळखायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती करायच्या आहे आणि आपल्या मुलाला सुद्धा न रडता सकाळी झोपेतून उठवायचं आहे, तर व्हिडिओ अगदी शेवटीपर्यंत पूर्ण बघा. नमस्कार, मी तृप्ती धुंडे. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण इथे बोलणार आहोत 3 वर्ष वयोगटातील पासून तर 6 वर्ष वयोगटातील मुलांबद्दल, त्यांच्या झोपेबद्दल. त्यांना किती झोपण्याची गरज आहे, त्यांना किती तास झोपलं म्हणजे त्यांची झोप जी आहे ती पूर्ण होणार आहे. चला, तर फर्स्ट थिंग फर्स्ट, मुलांना किती तासाची झोप मिळणं गरजेचं आहे. तर 8 ते 12 तासाची झोप मिळणं मुलांना गरजेचं असते. ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही विकासासाठी खूप लाभदायक असते. प्रॅक्टिकली बघता आपण 12 तासांची झोप जी आहे मुलांना देऊ शकत नाही, कारण की मुलांची शाळा असते, मग त्यांचा थोडाफार अभ्यास असतो, त्यांना खेळायचं असतं म्हणून. पण आपण एक 10 तासाची पूर्ण त्यांना झोप देऊ शकतो. आणि ती त्यांना दिलीही पाहिजे, कारण की त्यांना त्या झोपेची खूप गरज असते, कारण की त्यांना दिवसभराचा खूप थकवा असतो. सोबत सोबत त्यांना झोप पूर्ण मिळणे याचा आपला एक वेगळा फायदा आहे, आणि तो म्हणजे की त्यांची जी शॉर्ट टर्म मेमरी आहे ती लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्वर्ट होण्यासाठी झोपेची खूप मोठी मदत होते. हे माझं नाही, हे चाइल्ड सायकोलॉजिस्टनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, की झोपेचं नियोजन कसं करायचं किंवा झोपेचं नियोजन कसं आखायचं. आता झोप जी आहे लहान मुलांची आपण 2 टप्प्यात विभागू शकतो, म्हणजे दिवसाची झोप आणि रात्रीची झोप. ओके, तर शाळेतून आल्यानंतर तुम्ही मुलांना 1 ते 1.5 तास झोपू देऊ शकता, पण त्याहून जास्त नाही, कारण की जर तुम्ही जास्त वेळ झोपू द्याल तर रात्री झोपायला त्यांना उशीर होईल, म्हणजे ते झोपणारच नाही रात्री लवकर. दुसरी गोष्ट, रात्रीची झोप त्यांची पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणून आधी तुम्ही हे लक्षात घ्या की रात्री सकाळी जे आहे तुम्हाला त्यांना किती वाजता उठवायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला 7 वाजता तुमच्या मुलाला उठवायचं आहे सकाळी, तर मात्र रात्री त्यांनी 10 वाजता झोपी गेलेलं असलं पाहिजे. आता रात्री त्यांनी 10 वाजता झोपायला पाहिजे, यासाठी मुलांना जे आहे ते 9:30 वाजताच बेडवर घेऊन जायला पाहिजे, की जेणेकरून 10-15-20 मिनिटामध्ये ते झोपी जाईल. तर ह्या प्रकारे आपण मुलांना पूर्ण झोप देऊ शकतो. आता तिसरी गोष्ट, आणि ते म्हणजे की मुलांची झोप पूर्ण झालेली आहे हे कसं ओळखायचं. सकाळी जेव्हा झोपेतून उठतात लहान मुलं, तेव्हा ते न रडता अगदी हसत खेळत उठले की समजायचं त्यांची पूर्ण झोप झालेली आहे. सकाळी उठल्यानंतर त्यांची कोणतीही कुरकुर राहणार नाही तयार होण्यासाठी, आणि ते दिवसभर ॲक्टिव्ह राहतील, तर समजायचं की त्यांची झोप जी आहे ती पूर्ण झालेली आहे. म्हणजे त्यांना जी झोप मिळत आहे ती सफिशियंट आहे, हे तुम्ही त्यावरून ओळखू शकता. की मग त्यांना अजून झोपेची गरज आहे हेही तुम्हाला त्यावरून समजेल. आता राहिली चौथी गोष्ट, आणि ती म्हणजे की मी माझ्या मुलीच्या झोपेचं नियोजन कसं करते, किंवा मी माझ्या मुलीचं झोपेचं नियोजन कसं केलेलं आहे. माझ्या मुलीला मी पूर्ण 10 तासाची झोप मिळवू देते. तिला पूर्ण 10 तास, वेळ पडली तर तिला जास्त झोपायचं असेल तर मी ते सुद्धा करू देते, पण तिची झोप जी आहे ती मी कधीच कमी करत नाही. की असते तिला इतकी झोप मिळाली की ती एकदम फ्रेश असते आणि ॲक्टिव्ह असते. आणि तसंही या जे वयोगटातील मुले आहे यांना एक 9 ते 10 तासाची झोप मिळाली की त्यांना फ्रेश वाटतं. तिची झोप पूर्ण व्हावी याची मी पूर्ण काळजी घेते. आता त्यासाठी सुद्धा मी काय करते की तिची झोपेलाही मी 2 टप्प्यात डिवाईड केलेलं आहे. एक म्हणजे दिवसाची झोप आणि एक आहे रात्रीची झोप. आता दिवसाची झोप म्हणजे कशी, की जेव्हा ती शाळेतनं आली की थोडीशी मज्जा मस्ती केली, काही खाल्लं पिल्लं की मी तिला 3-3:30 पर्यंत झोपी घालते, आणि तिला 4:30 पर्यंत मॅक्झिमम मी झोपू देते. त्या पलीकडे मी तिला झोपू देत नाही, कारण की मग मुलं रात्री उशिरा झोपतात आणि मग अजून झोपेचा खोळंबा होतो आणि ते सकाळी उशिरा उठतात. आणि मग रात्री 9:30 वाजता मी तिला बेडवर घेऊन चालली जाते, आणि ती 9:30 वाजता बेडवर गेल्या 10 मिनिटात झोपी जाते. पण जर तिने दुपारची झोप घेतलेली नसेल तर मग ती 7 वाजता झोपायला येते, आणि अशा वेळेस मग मी तिला 7 वाजता जेवण देऊन देते आणि 8 वाजता मी तिला झोपी घालते. आणि मुलं इतके थकलेले असतात की काही जास्त मेहनत न घेता अगदी ते शांतपणे झोपी जातात. आता लहान मुलांच्या बाबतीत झोपेचं नियोजन करताना अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामध्ये नंबर 1 ची जी गोष्ट आहे की मुलांना
जसं झोपायची वेळ ठरवताय तसं जेवणाची सुद्धा वेळ ठरवायला पाहिजे. म्हणजे जर रात्री तुम्हाला 9-9:30 वाजता झोपायचं आहे तर तुम्हाला 7-7:30 वाजता जेवण द्यायला पाहिजे, जेणेकरून त्याचं जेवण पूर्ण झालं पाहिजे आणि थोडा वेळ त्याला खेळता आला पाहिजे आणि नंतर त्याला झोपी घालायचं आहे. दुसरी गोष्ट की मुलांना झोपायच्या वेळेस तुम्हाला मोबाईल, टीव्ही काहीही दाखवायचं नाही आहे. तिसरी गोष्ट की जेव्हाही मुलांना झोपी घालत आहे तर त्या जो खोलीचा जो लाईट आहे तो मंद राहायला पाहिजे आणि आजूबाजूला जो आवाज जो आहे तो अगदी कमी किंवा आवाज नसला तर ते लवकर झोपी जातात. चौथी गोष्ट, जर तुम्ही मुलांना दुपारी 1-1.5 तासाची झोप देत आहात तर रात्री ते 8 वाजता झोपणार नाही, 8च्या नंतरच झोपतील. पाचवी गोष्ट की मुलांना जर तुम्हाला दुपारी झोपवायचं असेल तर तुम्ही त्यांना मॅक्झिमम 1.5 तास झोपवू शकता, कारण की जर दुपारी जर त्यांनी झोप जास्त वेळ घेतली तर रात्री ते लवकर झोपी जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण या लहान मुलांसाठी शाळा जेव्हा सिलेक्ट करतो किंवा निवड करतो शाळेची, तर आपण ना जवळ जी घराच्या जवळ शाळा आहे ती बघायला पाहिजे. आम्ही आमच्या मुलीकरता अशी शाळा बघितली जी अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्यांचा ट्रॅव्हलिंगचा वेळ वाचतो, त्यांना तेवढा वेळ खेळायला आणि झोपेला सुद्धा मिळतो. तर ही होती मुलांच्या झोपेची नियोजन कशी करायची याची माहिती. जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.